कधी कधी मुलींच्या लग्नाचा विवाह योग जरा उशिराच येतो. काही वेळेला कुंडलीमध्ये ग्रहमान असतात. ते ग्रहमान कधी कधी अशुभ फल देतात, त्यामुळे विवाह होण्यास थोडासा विलंब लागतो. पण मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये मुलींसाठी त्यांचा विवाह लवकर व्हावा त्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. मी आपल्याला उपाय सांगतो. त्यातील पहिला उपाय असा आहे, मुलींचा विवाह लवकर व्हावा यासाठी मुलींनी स्वतः रुक्मिणी स्वयंवर जर दररोज वाचन चालू केलं तर विवाह योग लवकर येईल. रुक्मिणी स्वयंवर वाचत असताना देवाच्या समोर चांगल्या तुपाचा दिवा लावावा आणि रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर रुक्मिणी मातेला आणि भगवान गोपाल कृष्णाला विवाह योग लवकर येण्यासाठी प्रार्थना करावी. हा पहिला उपाय. दुसरा उपाय मुलींच्या लग्नासाठी. मुलींनी मंगळवार जर उपवास केला, दर मंगळवारी उपवास करावा. उपवास करत असताना एक वेळेला भोजन करावं आणि देवीचा मंगळवार केल्यानंतर विवाह योग मुलींचा लवकरच येईल. आता आपण तिसरा उपाय पाहू. मुलींनी कात्यायनी मंत्र जर एक माळ त्या मंत्राचा जप केला तर विवाह योग लवकर येतो. तर कात्यायनी मंत्र कुठला आहे तुम्ही स्क्रीनवरती पहा, मी तुम्हाला सांगतो. ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देही पतिम मे कुरुते नमः. या मंत्राचा जप केल्यानंतर मुलींचा विवाह योग लवकरच येईल. आता चौथा उपाय सांगतो. दर शनिवारी मुलीच्या अंगावरून तुरटी ओवाळून ती जर तुरटी विस्तवावर जर टाकली तर विवाह योग हा लवकर येतो. आणि तुरटी मुलीच्या अंगावरून यासाठी फिरवायची आहे की कोणाची नजर लागू नये आणि आपल्या मुलीचा विवाह योग लवकर यावा. त्यासाठी तुरटी मुलीच्या अंगावरून फिरून विस्तवावर टाकावी. असे 3 शनिवार जर आपण केले तर मुलीचा विवाह योग लवकर येईल. आता पुढील उपाय मी सांगतो आपल्याला. 5वा उपाय, उमा माहेश्वर स्तोत्र. आपण जर बाजारामध्ये गेलात तर उमा माहेश्वर स्तोत्र मिळतं आणि उमा माहेश्वर स्तोत्र हे मुलींनी जर पठन केलं तर विवाह योग मुलींचा लवकरच येईल. आता 6वा उपाय सांगतो. मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाऊन तिथे नतमस्तक होऊन कार्तिक स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर लग्नासाठी विवाहासाठी प्रार्थना करावी. अशा वेळेला मुलींच्या लग्नाचा म्हणजेच विवाहाचा योग हा लवकरच येईल. अजून एक उपाय सांगतो मंडळी. मुलींनी दर शुक्रवारी देवीला ओटी भरावी आणि ओटी भरून देवीला गजरा अर्पण करावा. अशा पद्धतीने 5 शुक्रवार जर आपण देवीला गजरा अर्पण करून ओटी जर भरली तर मुलींच्या विवाह योग लग्नाचा योग हा लवकरच येईल. आणि शेवटचा एक उपाय मुलींसाठी मी सांगणार आहे. मुलींनी या मंत्राचा जर जप केला तर विवाह योग लवकर येतो. मंत्र कुठला तुम्ही स्क्रीनवरती परत पहा. हे गौरी शंकरार्धांगी यथात्वम शंकर प्रियो तथा माम कुरु कल्याणी कांता कांता सुदुर्लभाम. अशा पद्धतीने या मंत्राचा एक माळ जर जप केला तर नक्कीच मुलींचा विवाह योग हा लवकर येईल. जप करत असताना 4 दिवस जप करायचा नाही. 5व्या दिवशी अंघोळ झाल्यानंतरच मग जपाला सुरुवात करावी. तर मुलींच्या विवाह लवकर होण्यासाठी हे उपाय मी आपल्याला सांगितलेले आहेत. तर आपल्याला ही माहिती आवडलीच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल. धन्यवाद.